म्हणता गाईस, कसं आहे? आज आमच्या टूरचा सेकंड दिवस आहे. माझी पूर्ण तयारी झालेली आहे प्रॉपर. आता निघायच्या येतात आहे आणि ही बघा अजून तयारीच करत आहे. मी आता तयारी याच्यासाठी करत आहे कारण तू अगोदर पहिले गेला ना आंघोळीला. हे बघ माझा आउटफिट दाखव. मी आज काय घातला दिसतही नाही आहे. चांगलं आहे बा. हॉटेलचा साईड व्ह्यू असं काही खास नाही आहे. हां, फॅन बंद कर ना थोडासा. ए नवऱ्याला ऑर्डर करते का? स्वतः कर. कर ना. तूच कर. ऑर्डर देणारच, ऑर्डर द्यायसाठीच काय तू. असं आहे मित्रांनो, हा ऐकत नाही. तर गाईज फायनली मी झालेली आहे रेडी. आणि याच्या हातात बघा बिचारा माझा नवरा किती आहे ना. चेहरा पाहताचा. थकलाय का तू माझ्यामुळे? अबे 3 वाजते रे दुपारचं. काय खोटा बोलताय? 9 वाजायचेच आहे, 8:45. चलो ठीक आहे. आता आम्ही चेकआउट करते आहे आणि आता बघू समोर. आम्ही आज पुण्याला जाणार आहे, पण पहिले औरंगाबादचं टूर करून घेते, नंतर दाखवते तुम्हाला. चलो बाय. तर आता सर्व रेडी झालेले आहे आणि आता आम्ही चेकआउट करत आहे आणि हा निघत आहे. बाय. हे बघा मी छान असं मंगळसूत्र घेतलेलं आहे. न्यू मंगळसूत्र. तर गाईज आता आम्ही पोहोचलेलो आहे. कुठे पोहोचलो? वेरूळला. एल्लोरा केव्सला. वेरूळले. हा. तर आता आम्ही घेतोय चहा आणि मग जाऊ पुढे. पार्किंग पूर्ण फुल पार्किंग आहे. नहीं ले लिए है. कम में दे रहे 10 रुपए में. नहीं ले लिए. इथून एंट्री आहे केव्सची. याची पण हे आहे का पार्किंग पैसे आहे का? सर के अंदर मिलेगा नहीं पानी. 4 किलोमीटर जाना है आगे पैदल. पानी रख लो साथ में, अंदर मिलेगा नहीं पानी बोतल. असा इकडनं समोर जायसाठी आहे आणि आम्ही दोघं बघूया समोर. 4 किलोमीटर आहे. बाबा घाबरून दिलं त्यांनी. हा. आणि इथून बघा काय व्ह्यू आहे. झालंय. अरे रेंजच खूप इश्यू आहे. त्यांना जाऊ दे. आता झाली तर आता डाउनलोड नाही होत. ही सगळी लेणी आहे आतमध्ये. बघूया करणारे आहे. 300 रुपीज. हे वेरूळच्या लेणीची स्टार्टिंग करायचं. तर खूप वेळ गेला आमचा तिकीट काढायला. तिकीट मध्ये खूप जास्त वेळ गेलेला आहे कारण ऑनलाईन मध्ये आम्हाला डबल तिकीट काढावं लागली होती नेटवर्क इश्यू असल्यामुळे. तर त्याच्यामुळे आता तुम्ही बघत राहा, समोर आम्ही दाखवू. चलो बाय. हे जे स्ट्रक्चर आहे, ही लेणी जी आहे ही 20 रुपयाच्या नोटवर तुम्हाला दिसायला मिळेल. आता माझ्याकडे नोट तर नाही आहे, पण मी तुम्हाला इथे पॉपअप मध्ये दाखवेल की ही जी लेणी आहे ही 20 रुपयाच्या याच्यावर आहे आणि सगळेजण इथे फोटोज काढत आहे त्याचे 20 रुपये घेऊन. तर बघूया. ची आतुरता बघा फोटोंसाठी आणि खूप सुंदर कोरीव काम. काहीतरी वेगळंच आहे ना असं वाटतंय. किती छान असे दगड. हे बघा कोणती मूर्ती आता माहित नाही, पण ह्या आमची मूर्ती आहे एवढा पक्का आहे. शोभा कसा रागवत आहे तिला. आणि वरती अशी सुंदर लेणी. बापरे कसं रागवून राहिले. बरं आहे बाप्पा माझा नवरा नाही रागवत मला, हो ना. आता असं काही आहे नाही की मी तू मला काही विकत घेऊन देशील बा म्हणून. तरी मला असं ओढत का नेतोय.
इथे तर असं काही विकत घेऊन देण्यासारखं पण नाहीये की चल मार्केट दिसलं आणि तुला म्हणत आहे मी पडा पडा पडा. असं आहे. प्रणित हे काय आहे? झोपायची जागा असेल बाबा लोकांची. 15 लाख असेल. इथून असं चढायचं आहे पण आम्ही असं चढणार नाहीये कारण आता आम्ही ऑलरेडी थकलो. असं आहे. असं आहे आणि खूप दूरपर्यंत परिसर आहे जिथे हे फिरायचं आहे आणि मी आणि हा व्यक्ती थकलेलो आहे. कसं तुला वाटतं का तू चालू शकशील म्हणून? सरळ जाऊ शकतो, चढ राहील तर नको वाटतं. मलाही असं वाटत आहे तेच. आणि आम्हाला आज निघायचं आहे पुण्यासाठी तर त्यामुळे आम्ही आता थोडं अवॉइड करून राहिलो आहे सगळं बघायचं. आता बहुतेक बघूया समोर की कुठली लेणी आहे. मला पण पूर्ण आयडिया नाही आहे इथली त्याच्यामुळे. आणि माझं हिस्ट्री आता सगळं विसरलेली आहे. कमजोर झालं म्हणजे विसरलेलीच आहे. तर मला पुन्हा पाहावं लागेल तेव्हा मला माहिती पडेल. तर याच्यामध्ये आता खूप थकला. असं आहे. आणि ही गुफा केव्ज 12 ॲक्च्युली वाचायलाही वेळ नाही आहे. तुमच्यासाठी घेऊन घेते फोटो आणि पॉपअप करेल. तर दिसेल की एक व्यक्ती आहे त्याच्या डोक्यावर बुद्धांची डोक्यावरच्या छोट्या बुद्धाला म्हणतात अमिताभ बुद्ध. अमिताभ नाही, अमिताभ बुद्ध. हा अमिताभ बुद्ध आणि ज्याच्या डोक्यावर अमिताभ बुद्ध असतो तो बोधिसत्व अवलोकितेश्वर, हा फ्युचर बुद्ध. तर हे बोधिसत्व अवलोकितेश्वराचा शिल्प आहे. अवलोकितेश्वराच्या डोक्यावर आपल्याला बुद्धाची मूर्ती दिसते आणि याच्यासोबत जी कॉन्सर्ट असते, याच्यासोबत जी स्त्री असते ती असते तारा. ही आहे तारा. आणि याच्यासोबत जो आपल्याला हा पॉट वेली दिसतोय पैशावाला माणूस, तर हा आहे कुबेर. पण या कुबेराचं नाव आहे जंभार. बुद्ध धर्मामधल्या कुबेराचं नाव जंभार, हिंदू धर्मामधल्या कुबेराचं नाव कुबेर आणि जैन धर्मातल्या कुबेराचं नाव पतंग. हत्तीवर बसलेला होता त्याला पतंग. कळालं? जंभार, कुबेर, पतंग. इथे जंभार आहे, अवलोकितेश्वर आहे, तारा आहे. आणि इकडे गौतम बुद्ध. ज्या मुद्रेमध्ये गौतम बुद्ध इथं बसलेले तर त्यांच्या मुद्रेत जर बघितलं तर त्यांचा एक हात जमिनीला स्पर्श करतो. दिसतंय? तर या मुद्रेला म्हणतात भूमिस्पर्श मुद्रा, कारण त्यांचा एक हात जमिनीला स्पर्श करतो. ज्यावेळेस गौतम बुद्धांचा एक हात जमिनीला स्पर्श करतो त्याला भूमिस्पर्श मुद्रा म्हणतात. ज्यावेळेस ते या प्रकारे बसले असतात त्यावेळेस ते ध्यानमुद्रेमध्ये असतात आणि ज्यावेळेस ते असा हात असतो त्यांचा त्यावेळेस ते धम्मचक्र असा उलटा धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेमध्ये असतात. अशा 3 मुद्रा आपल्याला इथे फक्त पाहायला मिळतात. ठीक आहे. तर इथे भूमिस्पर्श मुद्रेतले बुद्ध, अवलोकितेश्वर, तारा, जंभार आणि बाकी ते 9 मंडळ आपण बघितले. लक्षात राहील. इथे आता आम्ही आलेलो आहे एक व्हेज पफ आणि आईस्क्रीम घेऊ. आता बघूया किती रुपयाला आहे. अजून पैसे नाही दिले. टेस्ट बघ कसं आहे. चांगला आहे. पफही चांगला आहे आणि माझा आईस्क्रीम पण छान आहे. माझ्यासाठी ठेवशील थोडं. चालली आहे मी पण तू पूर्ण नाही खायची. अरे यार थांबशील, माझा खाऊ नको. पक्का बघ. मी गेली नाहीये. मी गेली नाहीये. मी चालली आहे धावत धावत आणि हा पटापट पटापट खाऊन राहिलाय. आय लडके ऐ सुन इधर बघू दे मला. माझा बापरे खूप मोठं ठेवलाय. पर्स घेऊन चालला माझा नवरा.
तर आमचं आता वेरूळची लेणी हे Complete प्लेस झालेली आहे. कम्प्लीट झालेलं आहे. किती चांगल्याने केले माहित नाही पण केले. आम्ही केलं नाही आणि इथे बघा काय काय विकायला मिळतं. तर आता आम्ही जातो आहे आमच्या पार्किंग एरियामध्ये आणि तिकडनं आम्ही समोर निघू पुण्याकरिता. आय थिंक गाईस थोडी रोड शॉपिंग सुरू झालेली आहे. अच्छा तू काय घेतं अंजीर? अंजीर अंजीर ओले अंजीर आणि पेरू कसं दिलं? 3 अंजीर ओले. बघू दे आई. हे बघा धुवू का रे याला की असंच खातात? ओले अंजीर. उंबर सारखंच आहे, उंबरच आहे. अच्छा खाऊन बघा. हम्म. तर गाईज आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे नगरमध्ये. नगर म्हणजे अहिल्यानगर, अहमदनगरचं दुसरं नाव. आणि आता आम्ही आलो संदीप या हॉटेलमध्ये. प्रणितने सांगितलं आहे की ते खूप छान आहे, इथं खूप छान मिळते नॉनव्हेज वगैरे. मी तर नॉनव्हेज नाही खात, मी व्हेज खाते. तर नॉनव्हेजवाले नॉनव्हेज खाते आणि मी व्हेज खाईल. आणि बघा इथे किती गर्दी आहे, अजूनही दुपार आहे तरी पण खूप गर्दी आहे. तर बघूया कसं जेवण आहे तेच सांगू आम्ही. आता खूप थकलेलो आहे आम्ही, कारण खूप भयानक खराब रस्ते आहे. बापरे, म्हणजे आम्हाला इतका वेळ लागला आहे इथे यायला, थकून गेलो आम्ही. आता बघते की समोरचा प्रवास कसा राहील. नाचणी मसाला पापड आणि यांनी आणलेले आहे चिकन हंडी आणि तंदुरी रोटी आणि भाकर. कसं आहे नॉन व्हेज अंगारा. तर गाईस फायनली आम्ही पोचलो आहे आता पुण्याला. आणि आता मी थोडी फ्रेश झाली आणि आता मी माझ्या व्हिडिओचा एंड करते इथेच. आजचा दिवस असाच गेला आहे, खूप हेक्टिक ट्रॅव्हलिंग, खूप रस्ते. पुण्याला येताना रस्त्यांचं खूप जास्त ट्रॅफिक तर सोडा, रस्ते पण चांगले नव्हते. तर आता मी हा व्हिडिओ इथे सेंड करते. प्रणित खूप थकलेला आहे, त्याच्यामुळे त्याची काही हिंमत होत नव्हती यायची. तर हा व्हिडिओ मी एंड करत आहे. हां, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा. तर असाच तुमचा सपोर्ट असू द्या आणि आम्हाला भरभरून प्रेम द्या. चलो बाय.